नमस्कार. सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. डेंग्यूपासून नागरिकांच्या बचावासाठी पदाधिकारी व नगरसेवक उतरले रस्त्यावर. प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये स्वखर्चाने औषध फवारणी. कोरेगाव शहरामध्ये उन्हाच्या प्रादुर्भावामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढला आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. डेंग्यूला आळा घालण्यासाठी कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे व नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. शनिवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून त्यांनी प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये स्वखर्चाने फॉग मशीनद्वारे औषध फवारण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे व नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी नेहमी सर्वसामान्य नागरिकांची काळजी घेण्यास पुढाकार घेतला आहे. कोरोना काळापासून विविध साथींच्या रोगांच्या काळात देखील त्यांनी स्वखर्चाने आरोग्यविषयक जनजागृती मोहीम व मोफत आवश्यक उपचाराचे उपक्रम हाती घेतले होते. सध्या स्थितीत कोरेगाव शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत चालले असून डासांना आळा घालण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने फॉग मशीनद्वारे औषध फवारण्यास सुरुवात केली आहे. शांतीनगर परिसरातील रहमतपूर रस्त्यालगतच्या परिसरात शनिवारी सायंकाळपासून औषध फवारण्यास सुरुवात करण्यात आली. रामलिंग रस्ता, बुरुड गल्ली, सीताबाई तळे चौथाई, श्री भैरवनाथ मंदिर परिसर, व्यापार पेठ, जानाई मंदिर परिसर, सम्राट गल्ली, माळी गल्ली व सम्राट गणेशोत्सव मंडळ परिसरासह दोन्ही प्रभागातील प्रत्येक घरात आणि परिसरात औषध फवारणी केली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत डासांचे निर्मूलन करणे, डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी करण्याचा आशावाद राजाभाऊ बर्गे व राहुल बर्गे यांनी व्यक्त केला. डेंग्यू सदृश लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नागरिकांनी संपर्क करावा. डेंग्यू तपासणीसह त्यांच्या औषधोपचारासाठी विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाही राजाभाऊ बर्गे व राहुल रघुनाथ बर्गे यांनी दिली. प्रभागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध. कोरेगाव शहरामध्ये प्रचंड प्रमाणात पसरलेल्या डेंग्यूवर उपाययोजना करण्यासाठी आज स्वतः रस्त्यावर उतरून प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून फॉग मशीनद्वारे स्वखर्चाने औषध फवारणी करण्यात आली. प्रभागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहिले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे अशी माहिती राजाभाऊ बर्गे आणि राहुल बर्गे यांनी दिली.